ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप. इतरांच्या बाबतीत असं घडल्याचं लोक सांगतात, मात्र मी कधीही पदासाठी पैसे दिले नाहीत. वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हेंकडून सारवासारव. गैरगुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं. गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्या. ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये, संजय नाहर यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सहसंयोजकांची प्रतिक्रिया. गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी. संजय राऊतांचं अध्यक्षा उषा तांबे यांना खरमरीत पत्र. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलं, संजय राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुण्यात गोऱ्हेंविरोधात आंदोलन, तर मुंबईतही गोऱ्हेंच्या निवासस्थानाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या समारोपाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र. आमच्यात कोणतीही नाराजी नाही, अजितदादांची टोलेबाजी. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलं. भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. राहुल गांधी, सुनील केदार यांच्यावर तात्काळ कारवाई. आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाड यांचा सवाल. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय, पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळेक, सरनाईक यांचं वक्तव्य. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आजपासून पावसाचा इशारा. होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला. राज्यातील कमाल तापमानानं 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला.